NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। नूर-ए-इलाही फाउंडेशनच्या चौथा सामूहिक विवाह मेळावा उत्साहात, 22 जोडप्यांचा विवाह। तोरणमाळ परिसरात रस्त्यांची दुरावस्था, खड्ड्यांतून प्रवाशांचा जीव धोक्यात। धुळे येथील देवपूर परिसरात निवडणूक वादातून गोळीबार, एक गंभीर जखमी, तिघांना अटक। काथर्डे खुर्द मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात। नशेऐवजी भक्तीचा संदेश, भजन कार्यक्रम संपन्न। आता सविस्तर बातम्या। नूर-ए-इलाही फाउंडेशनच्या वतीने चौथा सर्व मुस्लिम जाती सामूहिक विवाह मेळावा यशस्वीपणे पार पडला। या मेळाव्यात 22 जोडप्यांचे पारंपरिक पद्धतीने सामूहिक विवाह लावण्यात आले। हा उपक्रम नगरसेवक वसीम तेली व ॲडव्होकेट दानिश पठाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उद्योगपती नूरानी, अल्ताफ मेमन, हाजी निहाल अन्सारी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। मालेगाव, धुळे, नंदुरबार, अक्कलकुवा, जळगाव, भुसावळ, सुरत व अहमदाबाद येथून आलेल्या 8,000हून अधिक पाहुण्यांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। मेळावा यशस्वी करण्यासाठी नूर-ए-इलाही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले। अल्हम्दुलिल्लाह, इज्तिमाई शादिया का प्रोग्राम जो यहाँ पे रखा गया था, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजलो करम से वो पूरा मुकम्मल हुआ। हमने 2023 में जो स्टार्ट किया था वो 11 शादियों से स्टार्ट किया था। 2024 में हमने 15 शादी की थी नूर-ए-इलाही फाउंडेशन की जानिब से, और अभी 2025 में 21 शादियां की थी। अब 2026 में हमने 22 शादियां का प्रोग्राम किया था। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजलो करम से वो मुकम्मल हुआ, और हम यही चाहते हैं कि जो जरूरतमंद हजरात है नूर-ए-इलाही फाउंडेशन से भाई वो जुड़े और शादियां कराए, बिन काम के बाहर है फालतू खर्चे ना करे और फिजूल खर्चे से बचे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील खडकी, फलाई, झापी, सिंदीदिगर, कुंड्या, भाबरी व बादल या गाव पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम नूरला पावरा यांनी केली आहे। या संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नंदुरबार येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे। तोरणमाळ परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून खडकी ते तोरणमाळ घाट रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत। डांबरीकरण उखडल्याने हा रस्ता अपघात प्रवण बनला असून वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। यामुळे अनेक अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहेत। या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी सीताराम पावरा यांनी केली आहे। तोरणमाळ भागातील खडकी, फलाई, झापी, सिंदीदिगर, कुंड्या, भाबरी, बादल, सावऱ्या दिगर असे अनेक गावांचे लोक त्या रस्त्याने प्रवास करीत असतात। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, डॉक्टर्स, नर्स, सर्व सरकारी कर्मचारी सुद्धा त्याच रस्त्याने प्रवास करतात। या रस्त्याची आम्ही वारंवार मागणी केली। कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नंदुरबार इथं कार्यालयावर जाऊन बरेचदा आपण मागणी केलेली आहे की तुम्ही हा रस्ता दुरुस्ती करा, परंतु अद्याप त्यांनी दुरुस्ती केलेला नाही। म्हणून आम्ही 30/12/2025 रोजी आम्ही एक माझ्या स्वतः या लेटर पॅडवर, युवक जिल्हाध्यक्ष लेटर पॅडवर लिहून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की येणाऱ्या या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता जर दुरुस्ती केल्या नाही तर आम्ही त्या भागातील सगळे पदाधिकारी, सरपंच, गावकरी, बाकी जे आमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रकाशा पुलावर, म्हणजे जो हायवे जातो तिथं आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आणि तशी आपण मागणी केलेली आहे।
ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज. धुळे शहरातील देवपूर परिसरातील निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबार आणि सशस्त्र हाणामारीत झाले. या गंभीर घटनेप्रकरणी देवपूर पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 3 अटक करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये पॅनल फोडण्याच्या मुद्द्यावरून उत्तरमुखी मारुती मंदिर चौकात दुपारी 2 गट समोरासमोर आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच परिस्थिती चिघळून गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत भाजप उमेदवार संध्या कांबळे यांचे दीर उमेश उर्फ बंटी कांबळे यांच्या पोटात डाव्या बाजूला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की 2:23 काही उमेदवार विड्रॉल करण्यासाठी तिथे गेले असताना विड्रॉल केंद्राच्या बाहेर काही ठराविक लोकांनी तिथे 15-20 लोकांचा घोळका करून ज्या आमच्या महिला गेल्या, भगिनी गेल्या, जे लोक गेले त्यांना अपशब्द वापरून, त्यांना दमदाटी करून, त्यांना धुडकून लावलं आणि त्यांना तुम्ही इलेक्शनचं विड्रॉल करू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांना एक दमदाटी दिली. बऱ्याच वेळेस त्यांनी विनंती केल्यानंतर शेवटी 3:10 ते तिथून निघून गेले आणि त्यांना त्यांचा हक्काचा संविधानिक दिलेला अधिकार, त्यांचा अधिकार हा फॉर्म भरण्याचा संविधानिक अधिकार आहे, तसा विड्रॉलचा सुद्धा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार हिरवण्यात आला. आणि म्हणून जवळपास 35-40 मिनिटं हे सगळं विषय जो चाललाय त्याच्या संदर्भात आता ज्या लोकांना निवडणूक लढायची नव्हती त्यांना जबरदस्ती निवडणूक लढण्यासाठी एक प्रकारची दमदाटी करण्यात आली आणि म्हणून त्याच्या माध्यमातून एक वातावरण चिंतेचं झालंय. निवडणूक इलेक्शन कमिशन यावर यथायोग्य कारवाई करेल अशी अपेक्षा या निमित्ताने. निवडणूक वादातूनच झालेल्या दुसऱ्या घटनेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी हे हाणामारीत जखमी झाले असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर देवपूर परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवारी व इतर धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. कांबळे गटातर्फे गौरव रमेश नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भावराज बोरसे, यश बोरसे आणि परेश बोरसे यांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नाव रमेश महादेव बोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते, प्रभाग ड भागातून. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे. दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रश्न, ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे. तिची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून डायरेक्ट कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत. त्या CCTVवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्या खुन्याचा करणार त्या BJPवाल्यांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही. त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात शहर महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहेत. मी मांदे अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज. जिल्हा परिषद मराठी शाळा कातर्दे खुर्द येथे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व उद्यमशीलतेचा अनुभव देण्यासाठी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणक चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरी वडवी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने सुमारे 20 स्टॉल लावून विविध खाद्यपदार्थांची विक्री करत प्रत्यक्ष अनुभव घेतला. फुगा बादली, संगीत खुर्ची व सांस्कृतिक नृत्याने कार्यक्रमात रंगत आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विजय सोनवणे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नशेऐवजी भक्तीचा संदेश देणारा भजन मंडळीचा कार्यक्रम म्हाळसा माता मंदिर डोंगरगाव रोड येथे उत्साहात संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ता कौस्तुभ मोरे यांच्या पुढाकारातून पुत्रदा भागवत एकादशीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. या भक्तिमय कार्यक्रमाला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली असून समाजात सकारात्मक विचार रुजवणारा उपक्रम म्हणून त्यांचे कौतुक करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.